नमस्कार. आज आपण ब्रायन ट्रेसी यांच्या एका खूप गाजलेल्या पुस्तकावर बोलणार आहोत. स्वनिर्मित करोडपती. हो, द 21 सक्सेस सिक्रेट्स ऑफ सेल्फ मेड मिलियनेअर्स. खरंच खूप महत्वाचं पुस्तक आहे हे. अगदी. आणि आजच्या काळात यशस्वी होण्याबद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे की नाही, म्हणजे नेमकं काय महत्वाचं आहे हे शोधणं कधीकधी कठीण होऊन बसतं. बरोबर. गोंधळ उडतो थोडा. पण हे पुस्तक आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकदम स्पष्ट म्हणजे कृती करण्यासारखं मार्गदर्शन देतं. हो. आणि आज आपण त्यातल्या एका मुख्य तत्वावर म्हणजे एका सिक्रेटवर जास्त लक्ष देऊया. नक्कीच. आणि ते तत्व आहे दृढता, किंवा आपण ज्याला चिकाटी म्हणतो, पर्सिस्टन्स. चिकाटी. हो. लेखक तर म्हणतो की ही फक्त चांगली सवय नाहीये, तर यशासाठी अगदी अत्यावश्यक गुण आहे हा. अच्छा. अनेकदा हुशार लोक सुद्धा फक्त चिकाटी नसल्यामुळे मागे पडतात, असं त्यांचं निरीक्षण आहे. हे अगदी खरंय. मला इथे कॅल्विन कुलिज यांचं ते प्रसिद्ध वाक्य आठवतंय, जे ट्रेसीनी पण वापरलं त्यांच्या पुस्तकात. हो, सांगा ना. ते म्हणतात की जगात काहीही चिकाटीची जागा घेऊ शकत नाही. प्रतिभा नाही घेऊ शकत. कितीतरी प्रतिभावान पण अयशस्वी लोक आहेत जगात. बरोबर. बुद्धिमत्ता नाही. न फळलेली बुद्धिमत्ता ही तर एक म्हणच आहे की नाही. शिक्षण तेही नाही. जग सुशिक्षित पण निरुपयोगी लोकांनी भरलेलं आहे असं ते म्हणतात. हो. फक्त चिकाटी आणि दृढनिश्चय हेच काय म्हणतात त्याला सर्वशक्तिमान आहेत. वा, खूपच प्रभावी विचार आहे हा. आणि ही चिकाटी म्हणजे फक्त हट्ट नाहीये हे पण लेखक स्पष्ट करतात. म्हणजे ते एक उदाहरण देतात बघा. जसं पोलादासाठी कार्बन गरजेचं असतं, त्याने ते मजबूत होतं, तसंच आपल्या चारित्र्यासाठी म्हणजे शख्सियतसाठी चिकाटी आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे ती आपल्याला ताकद देते. अगदी. कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची, वाकलं करी मोडू न देण्याची ताकद. हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतंय. पण याचा अर्थ असा घ्यायचा का की यशाच्या मार्गावर निराशा, अपयश हे येणारच, म्हणजे आपण त्यासाठी आधीच तयार राहायचं? निश्चितपणे. लेखक तर म्हणतात की यशाच्या प्रवासाला निघण्यापूर्वीच ही मानसिक तयारी करणं खूप महत्वाचं आहे. आधीच? हो. अडथळे येणारच, संकटे येणारच, हे गृहीत धरायचं. आणि काहीही झालं तरी मी हार मानणार नाही हा निश्चय म्हणजे तो संकल्प आधीच पक्का करायचा. कारण प्रत्यक्ष संकट आल्यावर अचानकपणे चिकाटी डेव्हलप करायला वेळ नसतो. तुमची खरी परीक्षा तेव्हाच होते. म्हणजे जसं ते ग्रीक तत्ववेत्ता म्हणतात ना, इपिक्टेटस, की परिस्थिती माणसाला घडवत नाही, ती फक्त माणसाची खरी ओळख करून देते. चिकाटी असेल तर ती तेव्हा दिसून येते. आणि लेखक असेही म्हणतात की मोठी ध्येय असतील तर साधारणपणे दर 2-3 महिन्यांनी एखादं मोठं संकट किंवा आव्हान येणं हे जवळपास अटळ आहे. हे थोडं ढासतावणारं नाही वाटत? खरंय. पहिल्यांदा ऐकताना वाटू शकतं की अरे बापरे, दर 2-3 महिन्यांनी संकट. पण लेखक याकडे एका वेगळ्या म्हणजे सकारात्मक दृष्टीने बघायला सांगतात. कसं? ते म्हणतात की ही संकट म्हणजे तुमची परीक्षा आहे. त्याला शांतपणे, सकारात्मकतेने सामोरं जायचं, यातच खरी कसोटी आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अशा संकटावर मात करता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत बनता. हळूहळू अशी स्थिती येते की तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणजे संकट हे अडथळे नाहीत तर पायऱ्या आहेत. अगदी यशापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या. वा, हा विचार खूपच आश्वासक आहे. आणि इथे अजून एक महत्वाचा मुद्दा येतो. यश हे नशिबावर अवलंबून नाहीये. बरोबर. ट्रेसी म्हणतात की जर तुम्ही यशस्वी लोकांच्या सवयी, त्यांची तत्व सातत्याने आणि चिकाटीने अंगीकारली तर तुमचं यश हे सूर्य उगवणे इतकंच निश्चित आहे. हे विधान धाडसी वाटते थोडं. वाटू शकतं, पण हे ब्रायन ट्रेसींच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. ते स्वतः स्वनिर्मित करोडपती आहेत. शून्यातून सुरुवात केली त्यांनी. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे ते स्वतःला कोणी विद्वान, संशोधक वगैरे म्हणवत नाहीत. ते स्वतःला माहितीचे संयोजक म्हणतात, सिंथेसायझर ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यांनी हजारो पुस्तकं, लेख वाचले, शेकडो यशस्वी लोकांचा अभ्यास केला. त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या चुकांमधून शिकून ही 21 तत्व त्यांनी एकत्र आणली. हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, तर प्रत्यक्ष आजमावलेले सिद्धांत आहेत. ओके, म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे. अगदी. मग जर आपण यशस्वी लोकांसारखा विचार केला आणि तशी कृती केली तर यश मिळणं जवळपास अनिवार्य आहे असं म्हणायचंय त्यांना. मग यशाची मर्यादा काय? ट्रेसींच्या मते तुमच्या यशावरची खरी मर्यादा फक्त एकच आहे. कोणती? जी तुम्ही स्वतःच्या विचारांवर घालता.
भीती, शंका, आत्मविश्वासाची कमतरता ह्याच आपल्या मर्यादा आहेत. म्हणजे आपल्याच मनातल्या भिंती. बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय? लेखकाने एक सोपा आराखडा दिलाय. मोठे स्वप्न पहा, स्पष्ट ध्येय ठरवा, ती लिहून काढा, एक योजना बनवा. शिकलेल्या गोष्टी लगेच वापरायला सुरुवात करा. हो. आणि दररोज आपल्या ध्येयाच्या दिशेने काहीतरी ठोस कृती करा. आणि सगळ्यात महत्वाचं, कधीही हार मानू नका. चिकाटी. अगदी, ही चिकाटीच तुम्हाला त्या कठीण काळातून पुढे घेऊन जाईल आणि ध्येयापर्यंत पोहोचवेल. खरंच खूप सोपं पण तितकंच शक्तिशाली सूत्र आहे हे. चिकाटी हा या सगळ्याचा पाया आहे. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आजच्या या चर्चेनंतर असं वाटतं का की आपण स्वतःच्या विचारांनीच नकळतपणे स्वतःवर काही मर्यादा घातल्या आहेत, ज्या कदाचित आपल्या यशाच्या आड येत असतील? यावर विचार करायला हवा नक्कीच.